रे 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 दाखव मला काय दिसलेलं आहे. बाप रे बाप. चलो भाई, हाथ दो भाई, मुझे हाथ दो भाई. खाली. मैं आपको एक कहानी बताता हूँ. हमारा एक दोस्त था संतोष. हम उसके घर पे गए थे तो उसको हमने ऐसा बोल दिया कि काय संतोष काय म्हणतोस. तब से वो हमारे साथ आता ही नहीं घूमने के लिए, पता नहीं क्यों. हे गाइस, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो तुम्ही लास्टचा व्लॉग बघितला. त्या व्लॉग मध्ये मला यशनी किती मोठं आणि किती भारी सरप्राईज दिलं. म्हणजे लिटरली मला माहित पण नव्हतं की सिया कोरियावरून इंडियामध्ये आलेली आहे. मी लिटरली शॉक झालो तिला बघून. म्हणजे मी शब्दात पण नाही सांगू शकत, मला इतका आनंद झाला होता. मी आणि गौरी आम्ही रडायला लागलो होतो. आमचे आनंद अश्रू आले होते तिला बघून की सिया इंडियामध्ये कसं काय येऊ शकते. तिनं मला सांगितलं होतं मी 25 म्हणजे ती काल भेटली तर खूप दिवसानंतर तिनं माझ्या केलं मी पुढच्या महिन्यात येणार म्हणून. म्हणजे लिटरली अशी इतकं डेंजर सरप्राईज दिलं की आम्हाला म्हणजे राहवल्याच नाही गेलं. इतका आनंद झाला की खतरनाक. आणि काल आम्ही फिरायला पण गेलो होतो, तुम्ही बघितलं लास्टच्या ब्लॉग मध्ये, आणि थोडा बरपाचका पण झाला. सो आज मी, हार्दिक आणि यश आम्ही तिघं जातोय कुठेतरी फिरायला. कुठे जातोय हे तुम्हाला समोर कळेलच, कारण सिया बिमार आहे थोडी, तिला ताप आलेला आहे. सो त्याच्यामुळे ती रेस्ट करते. सो आमचा नेक्स्ट प्लॅन एक म्हणजे 2-4 दिवसांनी जायचा प्लॅन आहे कुठेतरी. सो तेव्हा सगळेजण सोबत जाऊ. आता मी, यश आणि हार्दिक आम्ही तिघं सोबत जातोय. सो मला आता मी घरून निघतोय आणि यशकडे म्हणते हार्दिककडे जातोय डायरेक्ट, आणि मग तिथून मी कॉलेजला जाणार आहे. मी लिटरली इतक्या मुश्किलांचा सामना करून आलोय. म्हणजे मी घरून निघल्यापासून कंटिन्यू पाऊस चालू आहे आणि मी लिटरली 30-40च्या स्पीड आणलं, एकदम गाडी दम्म चाललं. कारण स्कूटी म्हणजे स्लिप होऊन जाती आणि ट्रॅफिक पण होते, त्याच्यामुळे पण दम्माने आलो. आणि हार्दिकच्या घराकडे यायचं रस्त्यात 3 रस्त्याचं काम चालू आहे, 3 रस्ते ब्लॉक आहे. मी इतकं दम्मा दुसऱ्या रस्त्यानं, या रस्त्यानं, त्या रस्त्यानं आलोय कस तरी. आता हार्दिक राहतो, तिथून हार्दिकला घेऊ आणि आता डायरेक्ट कॉलेजला जाऊ. लय थकलोय मी आता, डेंजर. एक तर काल इतकं थकलो होतो, आता हार्दिकला घ्यावं लागलं. हाय फ्रेंड्स, आज के इस ब्लॉग के अंदर हम जा रहे हैं घूमने के लिए. कल की जैसा अगर होगा तो पता नहीं क्या हुआ, पता नहीं. पुलिस ने पकड़ लिया था, लेकिन देखते हैं. अब आज के इस ब्लॉग के अंदर शुरू तो कर रहे हैं हम एक अच्छी जगह पे जाने का. कोशिश हमारी कायम राहणार, हे तुम्हाला सांगतोच आम्ही. तर खायला घ्यायला आलोय, खातो थोडस, खाऊन पिऊन वस्तू घेऊन तिकडे वरती जाऊ. मग तुम्हाला एक मस्त लोकेशनला चाललोय आणि आता इथं आम्ही खाय प्यायला थांबलेलो आहे. खाय प्यायचं घ्यायला थांबलेलं आहे, कारण ते जंगल आहे. जंगलमध्ये खाण्याचं काही भेटणार नाही. त्यामुळे असं आहे का? बापरे, लोकेशन सुद्धा चालू आहे. वेलकम टू माय ब्लॉग. आज के इस ब्लॉग के अंदर हम जा रहे हैं छत्रपति संभाजीनगर केव्स में, और वहां से हम जाने वाले हैं वन ट्री लेक में. वन ट्री लेक. Yes, guys. We are going to explore the one tree lake. And the Indian guys. Ticket price is almost 300 rupees. वहां से ऊपर जाएंगे तो बहुत पीछे साइड है उधर. इधर से रास्ता नहीं है. सो है कि नहीं इधर से रास्ता नहीं है. फिर मैं क्यों निकाला टिकट? परत दो वो. इकडे बघ, लोकेशन कुठलं दाखवत आहे ते. उनको पूछ फिर कैसे जाना है अब. सर कुठून जावं लागेल? इकडून बाहेरून का? वो जो इधर से राइट मुड़े ना, राइट लेफ्ट रास्ता टी पॉइंट है जो, ऊपर वहां से जाओगे तो बहुत पीछे साइड है उधर. इधर से नहीं लगेगा कुछ. मैंने बोला था ना. टिकट वापस ले लो फिर आप. सॉरी सर, प्लीज सॉरी. है ना, हमारा प्लीज रिक्वेस्ट कर. सो गाइस, मुझे पता था 100% कि ऐसा ही कुछ तो हमारे साथ बकचोदी होती है हमेशा. काय पागल है खरं. क्या करो, पैसे तो दिले थे उसने. गाइस पैसे रिटर्न दे दिया हमको डायरेक्टली. उसने टिकट फाड़ के ऐसे फिरत अंदर वो मशीन के अंदर वापस वो छापिंग उल्टा छापिंग. मुझे पता था हमेशा कि हमारे साथ इतना वैसे होता है. मतलब हमेशा जिधर जाने का है ना वन ट्री लेक, हम उधर वन ट्री ही रहे. सिर्फ वन ट्री तक ही हमारा वन ट्री आएगा ही नहीं. देखना आप. हमें गाड़ी तो काट आता, गाड़ी काट. इतने मूर्ख लेकर रहे. अरे मेरे को कैसे पता होगा?
मुझे क्या पता था. लोकेशन लगाया था, लोकेशन लगाया था. लोकेशन बघ ना, अजून तो इकडून दाखवते बघितलं, सरळ दाखवते. मैंने तेरे को बोला था कि कहाँ से लेफ्ट राइट, ये बोला लेफ्ट है भैया, इसलिए गूगल मैप पे भरोसा नहीं करना कभी. इसलिए मैं गूगल मैप यूज नहीं करता. गूगल मैप का किसी पे भी भरोसा मत करो, मेरे को पता है कितना मैंने भरोसा करके सब. उनको जाना वंट्री में है, ये किधर ही वंट्री हो रहा है हमारा. गाइस इसे अक्कल नहीं है. तुम्हें बहुत है ना याची जगह पे रिवर्स जाताना दाखवते मला. पहिले बंद करत डायरेक्ट फोन पे मॅप मध्ये माहिती का, सरळ दाखवत आहे, म्हणजे त्या केव्हच्या मधून जायचं दाखवत आहे. आणि तो सर म्हणे की दुसऱ्या साईडनी आहे. आणि तो आता ते मॅप म्हणताय की चुकीच्या साईडनं चाललंय तुम्ही. आवट मुलं. स्विगीने तर झोमॅटो ऑर्डर करायचं का त्याला वंट्रीले का परत तिकडून दाखवून ते 25 रुपयाचं तिकीट काढून येईल तिथून. शिवाय घालेल ना. मैं आपको एक कहानी बताता हूँ. हमारा एक दोस्त था संतोष, हम उसके घर पे गए थे, तो उसको हमने ऐसा बोल दिया कि काय संतोष काय म्हणतोस. तब से वो हमारे साथ आता ही नहीं घूमने के लिए. राहिला असताना मी तुम्हाला नाही का आतापर्यंत लगेच तिकडं हा जो रोड आहे हा बुद्ध लोणीचा रोड आहे. आलेलं ना. मग मी तेच म्हणतोय ना. मला नव्हतं माहित, मी पहिल्यांदा आलो. खरे तू पण आला होता ना. काय माहिती तुमच्यासोबत आलोय. लावून देऊ का. आम्ही दरवेळेस युनिव्हर्सिटी मध्ये येतो, या इथपर्यंत येतो आणि याला माहित नाही कुठं जायचं. म्हणजे एवढं लांब कशाला चक्कर मारायला लावला मग. तुम्हाला काय माहित असतं रे. कसला व्ह्यू. अरे बाप, काय दिसत होतं ते पूर्ण एकदम. वा डोके. बॉटल कोण घेईन मी. बाटल्या इथं सगळं खाय प्यायचं घेतलं, एवढं 400-500 रुपयाचं सगळं विसरून जात आहे कुठं कुठं खायला. पूर्ण पागलपणा चालू आहे. काय चालू आहे काही कळूच नाही लागलं ना, एकदम म्हणजे वेगळंच. हा तू पिऊन घेतो सगळं पाणी. वरती जायचं अजून आपल्याला. मला वॉटर इंटेक कम्प्लीट करावं लागतं माहिती दिवसाचा. 3 लिटर वॉटर इंटेक आहे. एक बाटल्याच्या 3 बाटल्या लागणार. अर्धिक वजनच्या हिशोबाने लिटर मोजून पाणी पितो माहिती तुम्हाला. आणि दुसऱ्यांना रील सेंड करतो की किती ते पिलं पाहिजे म्हणून. हे सगळं नको सांगू रे, ते दुसरे कोणाला टाकतो हे थोडी ना सांगितलं अजून. हा ती वॉटर इंटेक कोणाला टाकलं होतं सांगून दे एकदा. डोंगरा पे का पाणी इथंच पिलं म्हणा. खाली कुठं चालले वर. गाईज फिर से बचकाळ आला. दौलताबादला जाऊ, ते व्ह्यू पॉइंट पाहून येऊ. आमचा बरंच बचकाळ आलाय मित्रांनो. काही आपल्या नशिबात काही आहे नाही सध्या. रोल काढ चढून आला असतो नाश्ता केला फिरव राहिले. आम्ही माहिती का आधी संभाजीनगर केव्हचं तिकीट काढलं, ते तिकीट वापस दिलं, तेव्हा तिकडे आणि इकडे आलं तेव्हा ते इथं पण नाहीये. काय होतंय आता, कसं वाटतंय आता. कोण रेकॉर्ड नको करू. हा कोण रेकॉर्ड नको करू. कायची प्रायव्हसी रे. तुम्हाला लोकेशन माहित नाही काही नाही, मॅपच्या भरोश्यावर येता. हा गाइस हमारा पोपट पे पोपट हो रहा है. कहाँ से जाना है क्या नहीं कुछ भी नहीं पता है, और इनको सिर्फ घूमना है इधर के उधर, और क्या लोकेशन है वो मैप भी गलत दिखा रहा है और हमें भी नहीं पता. माहिती का, ते ज्या टपरीवरून आपण चिप्स घेतले का, त्या टपरी के बॅक साइड को है ना डोंगर चढून जा म्हणे, 1 मिनिटाचा रस्ता आहे म्हणे तिथून. हो गया फिर हमारा अभी. अब सही राह पर बढ़ रहे हैं ऐसा मुझे लग रहा है. आमची राह आता इथून चालू होणार है और हमें मिलनी ही चाहिए वन ट्री लेक. क्या है वो? वंडरी लेक. वन ट्री लेक. अब जा रहे हैं वन ट्री लेक के लिए, और ये उसका रास्ता है. और ये 2 माकडांना रास्ता माहित नव्हता, माझे बुट पण आता. यहाँ पे इतनी चढ़ाई है कि मैंने ऐसे कपड़े पहने हैं कि मैं चढ़ भी नहीं सकता आज. पुरे ढाचाळ मसाळा कपडे घालून आलेलो आहे मी, माझे बुट पण कॉलेजचे बुट आहे. चलो भाई, हाथ दो भाई, मुझे हाथ दो भाई. खाली काही असे ऊपर रास्ता आहे आणि आम्ही आता वरती चाललेलो आहे. हाँ ये सिमेंटचा पायऱ्या बनवून ठेवलाय गाइस आमच्यासाठी. गाइस यहाँ पे बहुत खतरनाक रास्ता है, और भाई तू ऊपर चल जा. वंडरी लेक उधर ही क्या? पानी है क्या ऊपर? तिकडे चल भाई. गाइस यहाँ से रास्ता है और यही सा रास्ता है, मैं चढ़ चुका हूँ. और मैं चढ़ चुका हूँ, मैं भी चढ़ चुका हूँ गाइस. हालत पसली एक हो गई गाइस हमारी, और ये मेरा दोस्त भी चढ़ रहा है. भी गिरते गिरते वाचा में. कस क्या वाच है तू. वाव गाइस व्यू, खतरनाक व्यू इधर, खतरनाक. जैसे जैसे हम कदम आगे बढ़ाते जा रहे हैं वैसे वैसे पीछे बड़े बड़े व्यू छोड़ते जा रहे हैं. गाइस यहाँ से आए थे हम, तो उसका कॉल आ चुका है. कृष्णा गायकवाड़ इन द हाउस.
जेवायला वाढ. गायकवाड जेवायला वाढ. हमारे जो दोस्त कृष्णा था ना, उसके भी घर पे हम जाने वाले थे और हम चले गए. और जैसे ही हमने उसको बोला कि कृष्णा गायकवाड़ जेवायला वाड़, वो डायरेक्ट दोस्ती कट कर दी ना उसने. हम गाइस आप यहाँ का व्यू देखो, ये हनुमान टेकड़ी है. वो कौन सी टेकड़ी है? वो गणेश टेकड़ी सामने वाली. और ये गोगा बाबा टेकड़ी. हाथों से हमने मार ली गई हमारी. तुला काय वाटतंय? गायकवाड़ जेवायला वाड़. जेवायला वाढ. कृष्णा भाऊ तुमची माझ्या घेऊन चालू इथं. मी नाही त्याच्यात सामील. तुम्हाला कॉल करू नको. और बघ ना समोर काही. तू चल आरती. अगर मंजिल को बुलाकर क्या किया तो क्या किया. पुढचं येत गाईज मला. अगर तुझे पाना है. हाँ अगर कुछ पाना है तो पानी पी के जाओ गाइज. फालतू नको बनव, मारतील तुला ते. रास्ता देखो आप, कितना डरावना रास्ता है. गाइज ये देख लो तुम, क्या है गाइज. गाइज इथं पायऱ्या बनवून ठेवल्या. व्ह्यू बघा तुम्ही. ये जरा जास्तच भारी व्यू है. काय मैं 1 ट्री मिल चुका है पर 1 ट्री के पास पानीच नाहीये. 1 ट्री लेक. गाइस इधर कितनी भारी भारी फूल है. और ये किसके लिए फूल बना रहा है तू? क्यों रे दोस्त? तुम देखो अब हम क्या करते. काय करताय तुम्ही? तेरे पॅन्टात घुसलं ते. मला किती हाऊस आली पाहते बनवायची. कोणासाठी बनव? काय आवाज येतो स्क्रीनशॉटचा. स्क्रीनशॉट ती गायच्या गळ्यात घंटी वाजते. मला कळलंच नाही असं काय आवाज येतोय स्क्रीनशॉटचा. घंटेचा आवाज येत आहे. याला वाटलं स्क्रीनशॉटच काढतोय कोणी. बघ ना माझ्या फोन मध्ये असा आवाज येतो स्क्रीनशॉटचा. बहुत अच्छा व्यू मिल चुका है. और एक आपड़ा फोटो वीडियो काटते मस्त. फुलं राहू द्यायला पाहिलं ते. यहाँ से व्यू देखो कितना अच्छा व्यू है. ये बुकी सोबत फोटो काढलाय. किती छान व्यू है. एकदम मस्त दगड 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 दगड. हे वॉटरफॉल आहे हा. हा वॉटरफॉल है. पाणीच नाही तिकडे. लेकिन अरे हा वॉटरफॉल है. हा तरी नाव आहे वॉटरफॉलचं. गुगल मध्ये बघ नाव दिलेलं आहे. हे वॉटरफॉल आहे पण या वॉटरफॉलला पाणीच नाहीये. ते लेक बघा किती भारी तिथलं. ही पूर्ण सिटी छत्रपती संभाजीनगरची. काहीच नाही इथं. आम्हाला इतका भारी व्ह्यू भेटलेला आहे. हा वॉटरफॉल आहे पण या वॉटरफॉलला पाणीच नाहीये. यश या वॉटरफॉलचं नाव काय आहे? वाघोरा वॉटरफॉल. पण वॉटरफॉल कोरडा पडलेला आहे सध्या. हा यार वॉटरफॉल असेल कारण हे बघ ना पाणी पिणी मस्त दगड बिगड येतं. बहुत बढ़िया लोकेशन है ये. और आता आम्ही चाललोय 1 ट्री लेकला. त्या 1 ट्री लेकला पाणी असेल का? पण आता आम्ही आलोय त्या लोकेशन वरती ज्या लोकेशन साठी आम्ही इतकी मेहनत घेतलेली आहे. इतकं चाललेलं आहे. 1 ट्री लेक पाशी आले. आता आम्ही जवळ जवळ समोरच आमच्या 1 ट्री लेक आहे. याचं लोकेशन दाखवतो आम्ही तुम्हाला. किती भारी लोकेशन आहे. हे रे 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 गाईज मला जे दिसलेलं आहे. मला जे दिसलेलं आहे भाई गाईज तुम्हाला दाखव का मला काय दिसलेलं आहे. बाप रे बाप. हार्दिक काय दिसलंय बाप. आणि एकच झाड आहे. तुम्हाला बघायचंय का? समोर बघा काय बघायचंय. टाळांग टाळांग. हे जे सुख ज्याच्यासाठी आम्ही एवढी मेहनत केली कसं वाटतंय इथं येऊन? Everything is unfiltered, guys. Yes, guys. The virtual reality is here. आता आम्ही आलेलो आहे 1 ट्री लेकला. एवढा संघर्ष करून एवढी त्याला एवढा डोंगर चढून एवढ्या कोपऱ्यामध्ये इथं आलोय आम्ही 1 ट्री लेक पाशी.
व्हॉट अ व्ह्यू. आणि लिटरली पाणी आला तिकडे, पाणी नव्हतं वॉटरफॉलला, एवढं पाणी. गाइस मैं बता नहीं सकता, इतनी प्यारी लोकेशन पे आए हम डायरेक्टली, मतलब इतना चढ़ के, इतने डोंगर पे चढ़ के इधर आए हम, और डायरेक्टली ऊपर लेक, उसके ऊपर एक मस्त सा ऐसा ट्री जो एकदम शेप में है, और ये व्यू, और मस्त गर्मा गर्म खाने के लिए लाया हमने इधर. गरमागरम. फिर गर्मा गर्म है भाई. आम्ही आता मस्त मस्त खायला आणलेलं आहे. आता ते आम्ही खाणार आहे पोटभर या छानशा अशा व्ह्यू सोबत. की काय व्ह्यू आहे हा हार्दिक. या नजाऱ्यासाठी आम्ही इतकी मेहनत केली, इतकं डोंगर चढलंय म्हणजे डायरेक्ट इकडं कोपऱ्यापर्यंत आलोय आम्ही. यश काय व्ह्यू है, चुम्मेश्वरी व्यू है, चुम्मेश्वरी. क्या ही व्यू है दोस्तों ये, और हम ये वर्ड्स में बता नहीं सकते आपको कि कितना अच्छा व्यू है ये. मतलब इतना सारा पानी है, पडशीन रे बैला, इतना सारा पानी, और एवढं भारी ते झाड. रुमाल गेला, धुवून काढ हार्दिक. इतका सुंदर व्ह्यू आहे गाईज, की असं वाटतं की थोडं आता म्हणजे डिजिटल वर्ल्ड पासून थोडंसं बाजूला राहून असं थोडं नेचरिस्टिक व्ह्यू मध्ये थोडं मन शांत केलं पाहिजे, कारण की खूप जीवनाची ही जी दगदग आहे ही आम्ही अशी शांत करतो. म्हणजे लिटरली किती किती महिने झाले, 6 महिने झाले ना. 6 महिने आधी आम्ही पुण्याला गेलो होतो फिरायला. त्याच्यानंतर आज हार्दिक इकडे आलाय संभाजीनगरला, आणि मस्त आम्ही 3 जण फिरायला आलोय आज. काल आम्ही सियाला भेटलो होतो, पण सिया बिमार आहे, त्याच्यामुळं मग आम्ही 3 आलो, कारण मग कोणीच नव्हतं. भूमिकाला पण बाहेर जायचं होतं, गौरीचं पण घरी काम होतं, त्याच्यामुळे आम्ही 3 बॉईज आम्ही आलेलो आहे. खातो कशाला तू आता, तुला नव्हतं खायचं ना ते कर. हा तू काय म्हणू शकतो यश. नाही भाई, एकदम म्हणजे अक्षरशः जेवढा विचार केला होता त्याच्या पलीकडची ही जागा आहे. विश्वास नव्हता आम्हाला इतकं भारी लोकेशन, ते आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये. खरंच जो व्ह्यू आहे, या व्ह्यू मध्ये हे खायचं, असे मित्र, आणि किती 3 वर्ष, किती 4 वर्ष आलं आपल्याला, 4 वर्षाची फ्रेंडशिप, आणि आजपर्यंत एक पण भांडणं झाले नाही आमचे. आणि तू मै कधीच नाही. सगळं सांगतो. आणि काय काय व्ह्यू आहे. त्याच्यानंतर माझा पॅन कार्ड नंबर, तुझा पॅन कार्ड नंबर, दोघांचे नंबर मॅच होत आहे, सगळं सांगून दे त्यांना. सकाळी माझी बँक डिटेल देतो मी तुम्हाला, त्यात 1 रुपया पण नाहीये. आणि व्ह्यू बघा यार, काय भारी व्ह्यू आहे हे. असं खायचं हा व्ह्यू. तुझ्यात 1 रुपया पण नाही म्हणून. हा व्ह्यू बघा, हे पाणी एवढं स्वच्छ पाणी आहे, एवढी शांतता आहे, काय ती हवा, काय ते डोंगर, काय हा व्ह्यू भाई. लिटरली किती मजा येते ना, खूप जास्त मजा येते. काय म्हणशील हार्दिक. काय नाही बाबा, डोळेच उघडत नाही माझे तर. एवढं सुंदरता जास्त बघितली गेली, त्यामुळे एवढं तेज प्रकाश. काय कसं हे लोकेशन बघा. पीछे देखो क्या है ये, क्यों है ये. रियल है, आपको लग रहा होगा फोटो. रियल. ये सब सारी चीजें असं बघण्यासाठी नशीब लागतं, नशीब, आणि असे मित्र लागतात. तुम्ही वरची जळवतोय का हे सांगून. गाईज मी कोणाच जळवत नाहीये, ह्यो जरा शान आहे थोडा, त्याच्यामुळं काही पण बडबड करतो. कसं काय मंडळी, खरे हा व्ह्यू कसा आहे, हा कसा आहे. झाड्या देखा क्या पीछे का झाड्या. आमचा जलपर्या पाना, यो जलपर्या पाना कुठं कुठं फोटो काढतोय. अय जलपर्या, अय जलपर्या, अय यार काय आहे पोज बीजा. जलपरीच गाणं असतं का एखादं, काय असतं. गाईज आमचा पाण्यातला साप आणि पाण्यातला जलपरा. अर्धी तुझे फॉरेनर बोलून दाखव आमच्या ऑडियन्सला. ट्रिप बाय ना, तुला जातो का. यार तुलाच खतरनाक यार. आफ्रिकन बोलून दाखव ना एकदा. आफ्रिकन आफ्रिकन नाहीत मला, नायजेरियन आहेत. बोल. Espantro pastre entre po. En cáncer pastre en postre en campo astra. Entre en postre entre 3 3 3 3.
ఇంకా పోస్తరా మిత్ర పోస్తరి ఇంద్రి పరివాస్tra en kemkastra en urtra trassti en pontrastri miltre nastri next road me नंतर पोस्tre en रिपो बाय. आमचं सगळं फिरून झालंय. आता आम्ही घरी चाललेलो आहे. घरी म्हणजे डोंगरावरून खाली उतरतोय. काय म्हणू शकतो आरती? काही नाही, जसं बघितलं तुम्ही काय काय झालं आपल्यासोबत. खूप मजा आली. एक नवीन जागा एक्सप्लोर केली आता आम्ही. आणि ती जागा इतकी भारी होती. ती लोकेशन जर कधी तुम्हाला हवी असेल तर कमेंट मध्ये एक फॉर्म टाकलेला आहे, गुगल फॉर्म. फील करा. 50 रुपये भरा, ऑनलाईन पेमेंट मारा आणि त्याच्यानंतर सिरियसली गुगल फॉर्म टाकलेला आहे. ते फॉर्म चे डिटेल्स भरा, ऑटोमॅटिक तुम्हाला डायरेक्ट मेलला डायरेक्ट लोकेशनवर आणून सोडून डायरेक्ट लोकेशन पाठवून द्या. आम्ही तुम्ही गुगल मॅप वर सर्च केल्यानंतरही तुम्ही इथपर्यंत येणार नाही. फक्त आम्ही टाकलेल्या लोकेशन येऊ शकता तुम्ही, कारण की आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये स्टार्टिंगला तुम्हाला आम्ही अक्षरशः आम्ही गुगल मॅप मुळे तीनदा आलो. तुम्हाला एक ब्लॉग आहे आता, आम्ही तिकीट घेऊन तिकीट वापस केले. रूट दाखवायचा ब्लॉग बनवलेला आहे आम्ही. कोणत्या रूटने यायचा हा एक ब्लॉग आहे. तो तुम्हाला अनलॉक होऊन जाईल जेव्हा तुम्ही गुगल फॉर्म भरणार तेव्हा. असं आहे. तर तो ब्लॉग आता आम्ही करणार आहे आता खाली जाताना. तर तुम्ही तो वर येताना बघून घेणार कशी खाली आलो आम्ही. मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल, आमची मस्ती आवडली असेल, ही कॉमेडी ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. आणि रोजचं रड गाणं ऐकायचं असेल तर सबस्क्राईब करा. येस गाईज, बाय बाय. अदरवाईज